हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचे स्वागत करते। तर आज आपण एक सुंदर लटकन बनवायला शिकणार आहोत। खूपच ट्रेंडी आणि डिझायनर लटकन आहे हे लटकन आपण ब्राइडल ब्लाउजसाठी किंवा लेहंग्यासाठीही यूज करू शकतो। तर बघा, इथं आपण पहिल्यांदा पोटली बटन्स करून घ्यायचे आहेत। पोटली बटन्सपासून एक सुंदर लटकन मी आज तुम्हाला बनवायला शिकवणार आहे। तर इथं बघा, मी असे स्क्वेअर कट करून घेतलेले आहेत कापडाचे आणि काही थर्माकोलचे गोळे घेतलेले आहेत। तर हे आपण थर्माकोलचे बॉल्स वापरून छोटे छोटे पोटली बटन्स हे तयार करून घ्यायचे आहेत। तुम्हाला माहीतच असेल की पोटली बटन्स कसे तयार करतात। तर अशा पद्धतीने बघा, मध्ये थर्माकोल गोळा घालून त्याला आपण दोऱ्याने वेढे द्यायचे आहेत आणि आपलं पोटली बटन हे रेडी होईल। बघा, अशा पद्धतीने वेढे देताना हे आपल्याला भरपूर द्यायचे आहेत की जेणेकरून ते सुटू नये यासाठी। बघा, अशा पद्धतीने खूपच सुंदर होतं हे लटकन, तुम्ही बघालच आता, आणि एकदम ट्रेंडी आहे। बघा, अशा पद्धतीने मी एक पोटली बटन तयार करून घेतलेलं आहे। आता याचे जे एक्स्ट्राचं जे कापड राहिलेलं आहे ते आपण कट करून काढायचं आहे। बघा, अशा पद्धतीने। आणि आपण ब्लाऊजला जेव्हा असे पोटली बटन्स लावतो तेव्हा आपण जास्त कापड शिल्लक ठेवतो, पण हे लटकन तयार करताना आपल्याला जास्त हे कापड शिल्लक ठेवायचं नाही आहे। बघा, मी एकदम किंचितचं असं कापड त्याला ठेवलेलं आहे, एकदम थोडंसं। बघा, अशा पद्धतीनं। आता मी इथं 2 कलरचे वेगवेगळे फॅब्रिक घेतलेले आहेत, म्हणजे कॉन्ट्रास्टमध्ये, पण तुम्ही एकाच कलरचे घेतलेत तरीही चालतील। एका लटकनला आपल्याला साधारण 7 ते 8 इतके पोटली बटन्स लागू शकतात। बघा, अशा पद्धतीनं मी पोटली बटन सगळे तयार करून घेते आणि त्याचं एक्स्ट्राचं फॅब्रिकही कट करून घेते। आता ह्याच पद्धतीनं आपल्याला दुसऱ्या कलरचेही करून घ्यायचे आहेत। बघा, खूपच सुंदर होतं हे लटकन ब्राइडल ब्लाउजसाठी। हे तर एकदम सुंदर असं डिझायनर लटकन आहे। आणि जर तुमचा शालू असेल किंवा लग्नासाठी जर तुम्ही ब्लाऊज तयार करत असाल, वर्कचं ब्लाऊज किंवा डिझायनर ब्लाऊज, तर त्यासाठी हे लटकन खूपच छान दिसतं। बघा, अशा पद्धतीनं। आणि कमीत वेळेत होणारं हे लटकन आहे, जास्त वेळ ह्याला लागतही नाही। खूपच सुंदर पद्धतीनं एकदम थोड्या वेळेत हे लटकन तयार होतं। बघा, अशा पद्धतीनं मी पोटली बटन्स तयार करून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचे आहेत, ह्याचे फॅब्रिकचे धागे निघून नयेत यासाठी आपल्याला ते थोडे मेणबत्तीने जाळून घ्यायचे आहेत। एकदम जरासं आपल्याला त्याला थोडीशी एकदम धग द्यायची आहे, जेणेकरून ते सुटू नयेत यासाठी। बघा, अशा पद्धतीनं एकदम किंचितशी धग द्यायची आहे, जेणेकरून ते धागे ते पॅक होऊन जातील। बघा, मी सगळे पोटली बटन्स पॅक करून घेतलेले आहेत। बघा, अशा पद्धतीने आपले सगळे पोटली बटन्स रेडी झालेले आहेत। आता आपण ह्याला जॉईंट करून घेऊया। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, मी दाखवते याप्रमाणे आपल्याला सुईत दोरा ओवून घ्यायचा आहे। शक्यतो जाड दोरा घ्या, म्हणजे 4 पदर वगैरे, का तर हे फिक्स करायचे आहेत आपल्याला आणि छान एकदम जाम असे फिक्स झाले पाहिजेत। बघा, अशा पद्धतीनं मी सुईत ओवून घेत आहे आणि जिथं ओवून घेते जिथे आपण वेढे घातलेले आहेत दोऱ्याने, तिथून आपल्याला सुई घालायची आहे। बघा, म्हणजे फक्त आपले पोटली बटन्सचे वरचे गोल राऊंड जिथं आहेत तिथून आपल्याला वरती डिझाईन ही ठेवायची आहे। आता इथं बघा, मी अल्टरनेट ओवून घेत आहे, म्हणजे एकदा पिवळा कलर आणि एकदा हिरवा कलर। बघा, तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीनं मी सगळेच पोटली लटकन ओवून घेते। इथं मी 8च पोटली बटन्स हे ओवून घेणार आहे सुईमध्ये। बघा, अशा पद्धतीनं आपले हे ओवून झालेले आहेत। बघा, आता ह्याला आपल्याला द्यायचा आहे एखाद्या फुलाचा शेप, म्हणजे राऊंड आपल्याला हे करायचे आहेत, एकमेकांना जोडून घ्यायचे शेवटची 2 टोकं। बघा, अशा पद्धतीनं
आणि हे जुळवायच्या आधी जेव्हा आपण शेवटचा टक एकमेकांना मारणार आहे त्याच्या आधी आपल्याला त्यामध्ये जी आपली दोरी आहे किंवा नॉट्स आहे ते आपल्याला त्यामध्ये अटॅच करून घ्यायचं आहे. बघा मी करते अशा पद्धतीनं आणि बरोबर मधोमध आपल्याला हे नॉट्स त्यामध्ये फिक्स करायचं आहे. आडवं उभं नाही, आडवं फिक्स करायचं आहे. बघा अशा पद्धतीनं. आणि मी थोडी दोरी शिल्लक ही ठेवलेली आहे कारण तिथं मी आपले जे गोंडे असतात ते तिथं मी लावणार आहे. बघा अशा पद्धतीनं बरोबर एका बाजूला 4 बटन सोडायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला 4 बटन हे मी सोडलेले आहेत. आणि बरोबर सेंटरला आपल्याला ही दोरी किंवा आपण नॉट्स म्हणतो ते फिक्स करायचं आहे दोऱ्याने. म्हणजे आपलं जे फूल आहे थर्माकोलच्या गोळ्यांचं किंवा पोटली बटनचं जे फूल आहे ते खालीवरी निसटू नये यासाठी बघा फिक्स करून टाकायचं आहे नॉट्सला. अशा पद्धतीनं एक एक टाका घालून घ्यायचा आहे. बघा मी आता ते नॉट्स आहे ते मी फिक्स करून घेतलेलं आहे आपल्या पोटली बटन्सला. बघा अशा पद्धतीनं सेंटरला मी ते अटॅच करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये बघा मी काय करते. आता इथं आपल्याला सेंटरला आपली एक्स्ट्राची शिलाई दिसू नये, फॅब्रिक दिसू नये यासाठी आपल्याला बटन्सचा वापर करायचा आहे. इथं बघा मी मोठे असे शोचे बटन आपल्याला जे मिळतात दुकानात ते मी वापरते. पण जर तुमच्याकडे मॅचिंग जर नसेल तर तुम्ही घरातलं साधं मोठं बटन घेऊन त्याला कापड रॅप करून आपण जसे पोटली बटन्स तयार केले तसं हेही बटन आपण तयार करू शकतो. पण मला इथं मॅचिंग कलर मिळाला आहे त्यामुळे मी तेच बटन वापरत आहे. बघा अशा पद्धतीनं नेहमी आपण जसं बटन लावतो तसंच हे बटन लावून घ्यायचं आहे. एकदम फिक्स असं हे लावून घ्यायचं आहे. लूज वगैरे पडू नये याची काळजी घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीनं एकदम सेंटरला सगळे आपले छोटे छोटे पोटली बटन्स जे आहेत ते त्या बटनच्या राऊंड आले पाहिजेत अशी काळजी घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. आता एका बाजूला आपलं हे शोचं बटन आहे ते लावून झालेलं आहे तर आपण दुसऱ्या बाजूलाही असंच बटन लावून घ्यायचं आहे. बघा हे आता पूर्णपणे एक बाजू आपली रेडी झालेली आहे. आता आपल्याला करायची आहे दुसरी बाजू. बघा अशा पद्धतीनं आता मी दुसरंही बटन घेते आणि ते हे अटॅच करून घेते. एकदम फिक्स आपल्याला टाके घालून घ्यायचे आहेत जेणेकरून हे काहीच आपलं फूल हे निसटू नये यासाठी. पूर्ण ह्या लटकनचा लुक झाल्यानंतर तयार झाल्यानंतर हे लटकन कसे दिसते हे तुम्ही बघालच. खूपच सुंदर आणि ट्रेंडी लटकन आहे. हेवी आहे त्यामुळे ते शालूच्या ब्लाऊजवरती किंवा काठपदरच्या ब्लाऊजवरती हेवी वर्कच्या साडीवरती हे खूपच सुंदर दिसते. बघा अशा पद्धतीनं सगळे पोटली बटन ॲडजस्ट करत करत आपल्याला हे मधले शेवटचे बटन लावून घ्यायचे आहेत आणि शेवटी आपल्याला धागा एक टाका मारून ते शिवण फिक्स करून टाकायचं आहे. बघा आणि राहिलेला दोरा कट करून टाकायचा आहे. बघू शकताय तुम्ही खूपच सुंदर असं हे बटन तयार झालेलं आहे. आता आपल्याला करायचे आहेत गोंडे करायची तुम्हाला पद्धत माहीतच आहे पण मी इथं दाखवते. 3-3 इंचाचे मी स्क्वेअर कट करून घेतलेले आहेत कापडाचे आणि त्याचे आता करत आहे लटकन म्हणजे गोंडे. बघा अशा पद्धतीनं आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे, पाकळीचा आकार द्यायचा आहे आणि तो शिवून घेऊन उलटा करायचा आहे. एकदम सोपी पद्धत आहे आणि खूपच कमी वेळेत हे लटकन आपलं रेडी होतं. बघा सुंदर अशा पद्धतीनं. आता मी ते शिवून घेतलेले आहे आणि कट ही छोटे छोटे मारलेले आहेत. बघा आता त्याला आपल्याला वरून दाबटिपी द्यायची आहे जेणेकरून आपला तो पाकळी सारखा आकार तयार होईल. बघा अशा पद्धतीनं मी आता दुसरा पण करून बघते. बघा अशा पद्धतीनं आता तो उलटा करून आपल्याला त्यावरती दाबटिपी मारून घ्यायची आहे.
आता बघा, आपण जे एक्स्ट्राचं जे नॉट सोडलं होतं आपल्या पोटली बटनच्या फ्लॉवरपासून खाली, तिथं आपल्याला हे गोंडे अटॅच करून घ्यायचे आहेत बघा, अशा पद्धतीनं. बघू शकताय तुम्ही. आता आपला एक गोंडा तयार करून झालेला आहे. आता आपण आणखी एक दुसरा करूया. जर तुम्हाला हवे असलेच, तुम्हाला आवडत असले तर 2, 3 किंवा जास्तही तुम्ही गोंडे खाली लावू शकता. बघा, इथं मी 2 गोंडे लावून घेतलेले आहेत बघा. आणि लटकनचा लुक तुम्ही बघू शकता, किती सुंदर हे लटकन झालेले आहेत बघा. माझे दोन्ही लटकन तयार करून झालेले आहेत. खूपच सुंदर असा लुक येतो. मस्त असे लटकन तयार होतात आणि ब्लाऊजला मॅचिंग. जर तुम्ही ब्लाऊजला पोटली बटनची डिझाईन केली असेल तर हे लटकन तुम्हाला खूपच सुंदर लुक देतील आणखी. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि लाईकही करा. मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतच राहीन. खूपच सुंदर असे लटकन आपले रेडी झालेले आहेत, बघू शकताय तुम्ही. इतके मस्त आणि क्यूट दिसत आहेत हे लटकन. तुम्ही कोणत्याही साडीवरती हे लटकन यूज करू शकताय. हेवी आणि डिझायनर लटकन हे आपले रेडी झालेले आहेत बघा.